नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य सुदृढ कसं ठेवायचं याबद्दल थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल असं मार्गदर्शन मिळवतो. आजकाल विविध आजारांवर रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. अतिशय अत्याधुनिक अशी ही शस्त्रक्रियेची पद्धत आहे. वयोमानानुसार उद्भवणाऱ्या गुडघेदुखीवर, सांधेदुखीवर रोबोटिक शस्त्रक्रिया किती उपयुक्त ठरते याविषयीच आज आपण प्रसिद्ध डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर अमित पिस्पती. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टरांसोबत आपण चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी त्यांची ओळख आपल्याला करून देते. डॉक्टर अमित पिस्पती हे मुंबईच्या जसलोक रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक सर्जरी डिपार्टमेंटचे डिरेक्टर आहेत. त्याचबरोबर या जसलोक रुग्णालयासोबतच ते ब्रीच कँडी रुग्णालय, रिलायन्स HN रुग्णालय या तीनही रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा देतात. जॉईंट रिप्लेसमेंट आणि हिप जॉईंट रिप्लेसमेंट याविषयी त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे. भारतासह अगदी UK, US आणि जर्मनी अशा विविध देशांमधून ते वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले आहेत. विशेषतः रोबोटिक नी आणि हिप रिप्लेसमेंट ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र आहेत. त्याचबरोबर आर्थरायटिस सर्जरीवर त्यांनी लिखाण सुद्धा केलेलं आहे. डॉक्टर, आज आपण सांधेदुखीवर नेमकी रोबोटिक शस्त्रक्रिया कशी असते, सांधे प्रत्यारोपणावर हे आपल्याकडून जाणून घेणार आहोत. पण मुळात सांधेदुखी किंवा संधिवात एकंदरीत काय असतं हे आम्हाला सुरुवातीला सांगा. जेव्हा दोन हाडं एकमेकांच्या जवळ येतात तिथे सांधा बनतो. सांध्यामध्ये मुवमेंट येते. आता दोन हाडं एकमेकाला जोडत नाहीत, कारण जर जोडायला आली म्हणजे दोन हाडांच्या मधलं कुशन डॅमेज असतं. कुशन डॅमेज झालं की त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो. जेव्हा आर्थरायटिस कोणाला होतं तेव्हा सांध्यात सूज येते आणि भयंकर दुखायला लागतं त्यांना. आणि जेव्हा दुखायला लागतं तेव्हा त्यांची मुवमेंट कमी होते, चालणं कमी होतं आणि ते गुडघ्यात होऊ शकतं, खुब्यात होऊ शकतं आणि खांद्यात पण होऊ शकतं आणि वेगवेगळ्या जॉईंट्समध्ये होऊ शकतं. ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये युजली गुडघ्यात होतं आणि रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये हातात होऊ शकतं, खुब्यात पण होऊ शकतं आणि दुसऱ्याही जोडात होऊ शकतं. अच्छा, म्हणजे एकूणच जिथे दोन सांधे जोडले जातात तिथल्या मधल्या भागाची झीज झाली की आपल्याला ही दुखणी सुरू होतात. आपण दोन प्रकारचे आर्थरायटिस सांगितले, त्यापैकी ऑस्टिओ आर्थरायटिसवर आज आपण जरा जास्त भर देणार आहोत. डॉक्टर, प्रत्येक सांधेदुखी ही ऑस्टिओ आर्थरायटिसच असू शकते का? आपल्या देशामध्ये 60 ते 70% लोकांना ऑस्टिओ आर्थरायटिस होतं. बाकीचे जे असतात लोक त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस होतं, युरिक ॲसिडचा रोग होतो ज्याला गाऊट म्हणतो, काही लोकांना अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस होतं, काही लोकांना सोरायस होतं म्हणजे चामडी खराब होते, चामडी ड्राय होते आणि मग सांध्यात दुखायला लागतं. पण ऑस्टिओ आर्थरायटिस सगळ्यात कॉमन रोग असतो आणि ते वयामुळे होऊ शकतं आणि वेगवेगळे कारण असतात ज्यांनी होऊ शकतं. अच्छा, ही वेगवेगळी कारणं कोणती असतात, म्हणजे रिस्क फॅक्टर कोणते असतात, कोणाला नेमकं ऑस्टिओ आर्थरायटिस जडू शकतं? जेव्हा लोकांचं वय वाढतं 50, 55, 60 असं होतं तेव्हा रिस्क जास्त असते ऑस्टिओ आर्थरायटिस व्हायची. पण सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण असतं लोकांचं वजन. आपण वय तर कमी करू शकत नाही, पण वजन तर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो की नाही आपण. तर जर वजन वाढायला लागलं तर सगळा बॉडीचा लोड गुडघ्यावरती येतो आणि गुडघ्यांमधली गॅप कमी होते, म्हणजे झीज पडायला लागते. अजून एक कारण असतं जेनेटिक फॅक्टर. म्हणजे जर आईंना, वडिलांना, काकांना, काकींना जर ऑस्टिओ आर्थरायटिस झाला असेल तर आपल्याला व्हायचा चान्स जास्त असतो आणि त्यांनी होऊ शकतं. जर अगोदर गुडघ्याच्या आतमध्ये फ्रॅक्चर झालं असेल आणि ते योग्य पोझिशनमध्ये जोडलं नसेल तर मग गुडघ्यात झीज होऊ शकते तरुण वयामध्ये आणि त्यांनी ऑस्टिओ आर्थरायटिस होऊ शकतं. बरं, गुडघेदुखी एवढी सामान्य आहे ना, म्हणजे वय वाढतंय तसे गुडघे दुखतायत, सांधे दुखतायत, पण हा आजारही असू शकतो हे अनेक जणांना माहिती नसेल. आज आपण या आजाराचं नाव सांगितलं की ऑस्टिओ आर्थरायटिस. बरं, ऑस्टिओ आर्थरायटिसची आम्हाला लक्षणं सुद्धा सांगा, कारण जर आम्हाला अशी लक्षणं जाणवली किंवा आजी आजोबांना जाणवली तर त्यांना तात्काळ डॉक्टरांकडे नेता येईल. ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये सगळ्यात आधी काही लोकांना काहीच त्रास होत नाही आणि पहिल्यांदा आमच्याकडे येतात तर लास्ट स्टेजला असतात. पण युजली काय होतं की लोकांना गुडघ्यात दुखायला लागतं, कधीकधी सूज येते, जिने चढताना उतरताना दुखायला लागतं, सकाळी उठताना त्रास होतो, गुडघ्यामध्ये सूज येते, कधीकधी गुडघ्यातून आवाज यायला लागतं, म्हणजे कार्टिलेज घासले आणि रफनेस व्हायला लागतं. बेडमधून खाली येतानाही त्रास होऊ शकतो, लोकांची मदत घ्यावी लागते, हात धरून चालावं लागतं, म्हणजे काही ना काहीतरी त्रास होतो आहे आपल्या सांध्यामध्ये किंवा गुडघ्यामध्ये. आणि युजली जर आपलं वय 50च्या वर असावं तर ह्याला ऑस्टिओ आर्थरायटिस आपण म्हणतो. अच्छा, आणि जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही निदान कसं करता की ही साधी गुडघेदुखी आहे की आर्थरायटिस आहे?
आधी आपण लोकांशी बोलतो आणि विचारतो की फक्त गुडघ्यात त्रास आहे का दुसरीकडे आहे. तर फक्त गुडघ्यात आहे म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस असायचे चान्सेस जास्त आहेत. जर हातात असेल, दुसऱ्या सांध्यांमध्ये असेल म्हणजे ऑटो इम्यून रोग असू शकेल, रुमॅटॉइड आर्थरायटिससारखा. तर डाऊट असेल तर ब्लड टेस्ट वेगवेगळे करावे लागतात. आम्ही एक्सरेज पण करतो बघायला की जॉईंट किती डॅमेज आहे. त्यावरून आपल्याला कळतं की अर्ली स्टेज आहे, मिडल स्टेज आहे का एकदम टोटली घासला आहे का सांधा. ते कळल्यानंतर आपण वेगवेगळे प्रकारचे इलाज देऊ शकतो लोकांना. अच्छा, म्हणजे हा ऑस्टिओआर्थरायटिस जो आजार आहे तो प्रामुख्यानं गुडघ्यांशी संबंधित आहे, हे आपल्या बोलण्यावरून लक्षात आलं. युजली गुडघ्यांमध्ये असतं, पण कधी कधी आपल्याला हातामध्ये येऊ शकतं, बोटांमध्ये कधी कधी येऊ शकतं, पण युजली गुडघ्यात असतं. अच्छा, आता एकूणच संधिवातावर आता उपचार पद्धती कोणकोणत्या उपलब्ध आहेत, म्हणजे उपचारांकडे आता आपण वळूया डॉक्टर. हो, तर एकदा आपल्याला कळलं कुठल्या पद्धतीचा आजारपण आहे तर तसा इलाज देऊ शकतो. उदाहरण एक देऊ शकतो, जर आपल्याला गाऊट असेल म्हणजे युरिक ॲसिडचा रोग असेल तर त्याच्यासाठी आपण म्हणतो प्रोटीन कमी घ्या, अल्कोहोल घेऊ नका, पाणी भरपूर जास्त घ्या, आपले पालेभाजी जरा कमी घ्या, डाळ कमी घ्या आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे गोळ्या वगैरे आपण देऊ शकतो. जर रुमॅटॉइड आर्थरायटिस आपल्याला असेल तर इंजेक्शनं गोळ्या वगैरे घ्यावे लागतात आणि ऑलमोस्ट लाईफ टाईम घ्यावे लागतात आणि रोग कंट्रोलमध्ये येतो. ऑस्टिओआर्थरायटिस जर आपल्याला असेल तर आपल्याला बघावं लागतं कुठल्या स्टेजमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस आहे. अर्ली किंवा मीडियम स्टेजमध्ये जर रोग असेल तर फिजिओथेरपी प्रोग्रॅम, वेट लॉस प्रोग्रॅम म्हणजे वजन कमी करण्याचा प्रोग्रॅमनी खूप फायदा होऊ शकतो लोकांना. जर त्यांनी फायदा झाला नाही तर आपण गोळ्या देऊ शकतो, ग्लुकोसमिनच्या गोळ्या, कॉन्ड्रॉइटिनच्या गोळ्या, कोलाजिनच्या गोळ्या. त्यांनी जर फायदा झाला नाही तर लुब्रिकेशनचे इंजेक्शन असतात गुडघ्यात द्यायला. मग रिजनरेटिव्ह थेरपी पण असते, ज्यांनी प्लेटलेट रिच प्लाझ्माचे इंजेक्शन्स देऊ शकतो आपण लोकांना गुडघ्यामध्ये. त्यांनी कधी कधी फायदा होऊ शकतो. आणि लास्ट स्टेजला जर गुडघा एकदम डॅमेजच असेल तर मग नी रिप्लेसमेंट ऑपरेशनला जावं लागतं. आणि तसंच जर खूप डॅमेज असला तर हिप रिप्लेसमेंट किंवा खुबा रिप्लेसमेंट ऑपरेशनला जावं लागतं. अच्छा, बरं डॉक्टर, आता आपण ट्रीटमेंटविषयी सांगितलं, प्रामुख्याने गुडघेदुखीबद्दल याविषयी जाणून घ्यायचं आहे की आपण वेगवेगळे उपचार सांगितले जे नॉन सर्जिकल आहेत, म्हणजे आपण औषधं देऊन दुखणं कमी करू शकतो किंवा फिजिओथेरपी. पण जेव्हा गुडघा बदलण्याचीच वेळ येते तेव्हा नेमकं काय होतं, म्हणजे अख्खा गुडघा बदलतात, इतर व्यक्तीचा गुडघा लावतात की फक्त झिजलेला भाग बदलू शकतो आपण? लोकांना एक भीती असते की गुडघा रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा ट्रान्सप्लांट होऊ शकतो, पण हे लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा किडनी ट्रान्सप्लांट नाही आहे. दुसरा कोणाचा गुडघा आपल्यामध्ये लावत नाही. आपण जे गुडघ्याचे जे एंड्स असतात ते स्पेशलाइज मोटराइज ड्रिल्स आणि मशीन इक्विपमेंटनी रफ करतो, सॉफ्ट करून टाकतो आणि आर्टिफिशियल पार्ट्स लावतो आतमध्ये, मेटलचे, टायटेनियमचे आणि मधला प्लॅस्टिक पीस लावतो आणि ते अंदाजाने 15 ते 20 वर्ष किंवा कधी कधी जास्तही चालतात. त्यांनी चांगली मुवमेंट येते आणि दुखणंही ऑलमोस्ट निघून जातं आणि नॉर्मल लाईफस्टाईल परत येऊ शकते. अच्छा, पण हे धातू आपल्या शरीरात बसवायचं, पण मग त्रास नाही होत पुढे याचा? ज्या लोकांमध्ये आम्ही हे ऑपरेशनं करतो त्यांना आधीपासूनच दुखणं असतं, त्यांची मूवमेंट कमी झाली असते, त्यांना भरपूर त्रास असतो. तर हे ऑपरेशन युजली केल्यानंतर 3 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. त्यानंतर 1 महिन्यात दुखणं बरंचसं कमी होतं आणि 3-4 महिन्यात ऑलमोस्ट क्लोज टू नॉर्मल लाईफस्टाईल येऊ शकते लोकांना. साधारण कोणते हे धातू असतात जे कृत्रिम सांध्यांचे किंवा गुडघ्यांचे? तर वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही करतो ऑपरेशनं. तर एक म्हणजे एक मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आपण करू शकतो लोकांमध्ये, ज्यांनी कट्स हल्ली लहान असतात आणि रिकव्हरी फास्ट येते. मग हल्ली टेक्नॉलॉजी भरपूर बदलली आहे, तर पेन रिलीफ मोडॅलिटीज आम्ही वेगवेगळे वापरतो, ज्यांनी दुखणं खूप कमी झालं आहे खुबा बदलल्यानंतर. मग आम्ही नॅव्हिगेशन असिस्टेड रिप्लेसमेंट सर्जरी करतो. आम्ही रोबॉटिक असिस्टेड सर्जरी पण करतो, ज्यांनी ॲक्युरेसी असते ऑपरेशनची. आधीसारखं नाही आहे की कधी कधी पार्ट्स परफेक्ट अँगलमध्ये जात नाहीत. एकदम ऑलमोस्ट 90 to 95% ॲक्युरेसी येते ऑपरेशनची आणि सगळे टेक्नॉलॉजीज वापरून पेशंटला चांगला रिझल्ट येऊ शकतो विदिन 1 to 1.5 month. पण रिकव्हरी चांगली यायला पेशंटला फिजिओथेरपी पण करावी लागते, म्हणजे कोऑपरेशन दोन्ही बाजूंनी लागतं. चांगली सर्जरी, चांगलं काउन्सेलिंग आणि चांगली फिजिओथेरपी प्रोग्राम. अच्छा, या सगळ्या सांगितलं आपण. ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट आता कोणकोणत्याला आहेत त्याच्यापैकी रोबोटिक बद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत. पण डॉक्टर, जो कृत्रिम गुडघा किंवा गुडघ्याचा झिजलेला भाग बसवला जातो तो धातू कोणता असतो?
जे आपण नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट करतो त्याच्यात जे मटेरियल वापरतो ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. गुडघ्यामध्ये आपण कोबाल्ट क्रोमचा ॲलॉय किंवा टायटेनियम पार्ट लावतो आणि त्याच्यामध्ये क्रॉसलिंक पॉलिएथिलीनचा पीस लावतो. त्याच्यात कधी कधी व्हिटॅमिन ई पण असू शकतं. आणि खुब्यामध्ये जे लावतो आपण युजली सेरॅमिकचा बॉल लावतो आणि टायटेनियमचा सॉकेट बसवतो. अच्छा, आणि हे सेफ असतं पुढच्या काही वर्षांसाठी? हो, अंदाजाने खुबाचे पार्ट्स 20-1 वर्ष चालतात, कधी कधी जास्तही चालतात आणि गुडघ्याचे पार्ट्स तेवढेच चालतात. अच्छा डॉक्टर, आता रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीविषयी आम्हाला सविस्तरपणे माहिती द्या. एक प्रश्न खरं तर माझ्याही मनात आहे आणि अनेक रुग्णांच्याही मनात तो प्रश्न असेलच की रोबोटच्या हातात आपण आपलं शरीर कसं द्यायचं ना, म्हणजे कसा विश्वास ठेवायचा? एवढं तर प्रगत झालेलं नाही आता तंत्रज्ञान. हो, तर रोबॉटिक सर्जरी अशी नाही आहे जे आपण काही पिक्चर्समध्ये बघतो की रोबॉट चालत येतो, हिंदी मूवीमध्ये येतो तसा आणि मग ऑपरेशन करून निघून जातो. तसं नाही आहे. तर पूर्ण कंट्रोल सर्जनवरती असतो. रोबॉट म्हणजे हे की सर्जिकल प्लॅन एक क्रिएट केला जातो कम्प्युटराईज स्क्रीनवरती टेक्नॉलॉजी वापरून. त्यानंतर गुडघ्याचं मॉडेल क्रिएट केलं जातं. मग आम्ही सर्जरी स्क्रीनवरती आधी क्रिएट करतो आणि प्लॅन करतो की कशी होणार. तो जर प्लॅन अप्रूव्ड असेल की मग रोबॉटचा हात सर्जन धरतो हातामध्ये आणि मग हाडं आपण कापतो आणि मग टिश्यूचं बॅलन्सिंग सर्जनच करणार. म्हणजे गुडघा उघडणार सर्जन, गुडघा बंद करणार सर्जन, रोबॉटचा हात पण धरणार सर्जन आणि रोबॉटला कंट्रोल करणार सर्जन. तर सर्जन कंप्लीट कंट्रोलमध्ये असतो सिच्युएशनचा. अच्छा, म्हणजे त्या शस्त्रक्रियेमध्ये अचूकता यावी यासाठी रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करतात ते डॉक्टरच. बरोबर. बरोबर आहे. पण डॉक्टर, आज जर आपण प्रत्येक गोष्टीत पाहिलं ना, म्हणजे अगदी जेवणाच्याही बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीत तरी एक वाक्य कानावर सतत पडतं की हमारे जमाने में क्या होता था, म्हणजे पूर्वी किती चांगल्या गोष्टी घडायच्या. आता इथे खरं खरं सांगा डॉक्टर, ज्या पारंपरिक शस्त्रक्रिया असतात आणि रोबोटिक शस्त्रक्रिया असतात, दोघांमध्ये नेमका काय फरक आपल्याला जाणवतो? कोणती चांगली शस्त्रक्रिया आहे? फरक असा आहे की रोबॉटिक सर्जरी जी आली त्यांनी आपल्याला एक ॲक्युरेसी मिळाली आणि प्रिसिजन मिळाली सर्जरीचे. त्यामुळे जे आपण कट करायला लागलो ते थोडे कमी झाले. ब्लड लॉस जे होतं ऑपरेशनमध्ये तेही कमी व्हायला लागलं आणि आपण पर्सनलाइज सर्जरी करायला लागलो पेशंटवरती. म्हणजे प्रत्येक पेशंटचा वेगळा सर्जिकल प्लॅन व्हायला लागला आणि त्याच्यासाठी आपण वेगळी सर्जरी करायला लागलो. अगोदर जे काय असायचं की प्रत्येक पेशंटसाठी सेम सर्जरी व्हायची, म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज प्लॅन व्हायचा नाही. आता पर्सनलाइज प्लॅन करून करायला लागलो. त्यामुळे रिझल्ट जास्त चांगले यायला लागले, फ्लेक्सिबिलिटी वाढायला लागली, दुखणं कमी व्हायला लागलं आणि पेशंट सॅटिस्फॅक्शन वाढायला लागलं. अच्छा, म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया ही अधिक अद्ययावत आणि उपयुक्त आहे असं आपण सांगितलेलं आहे. हो, बरोबर. अगदीच. अच्छा डॉक्टर, आपण सांधे प्रत्यारोपणाविषयी खूप माहिती दिलेली आहे. आता ना प्रामुख्याने खुबा प्रत्यारोपणाविषयी माहिती द्या सर. याच्यासाठी कोणती शस्त्रक्रिया उपयुक्त असते? जेव्हा खुब्यात दुखणं असतं तेव्हा आपण कारण शोधतो की कशामुळे खुबा दुखतोय. तर ऑस्टिओआर्थरायटिसमुळे जर खुबा दुखत असेल तर फिजिओथेरपीने गोळ्या देतो. रुमॅटॉइड आर्थरायटिसने असेल तरी गोळ्या देतो. पण एक कंडिशन आहे जे सगळ्यात कॉमन आहे भारतात आणि त्याचं नाव आहे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. त्याच्यामुळे काय होतं, खुब्याचं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते ब्लॉक होऊन जातं आणि ते अतिशय कॉमन आहे ह्या देशामध्ये. 18 वर्षाची मुलं, 14 वर्षाची मुलं, 20 वर्षाची मुलं, 30 वर्षाचे लोकांनाही हे झालं आहे आणि त्यांचं लाईफस्टाईल पूर्ण डॅमेज झाली आहे. त्यांचं जॉब लॉसेस पण झालेत ह्या प्रॉब्लेममुळे आणि खुबा खूप दुखायला लागतो ह्याच्यामुळे. हे कशामुळे होतं? अगोदर असायचं अल्कोहोलमुळे, पण हल्ली हे झालं कोविडमुळे. कोविडमुळे खूप डॅमेज झालेत आणि कोविडमुळे लोकांना स्टिरॉइड पण द्यावे लागलेत जीव वाचवायला आणि त्यामुळे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा AVN झाले लोकांना. AVN अर्ली स्टेजमध्ये गोळ्यांनी मॅनेज होतं आणि जर मिडल स्टेज असेल तर कधी ड्रिलिंग ऑपरेशन करतो खुबा वाचवायला. पण बरेच वेळेला आम्ही बघितलं आहे की खुबा खूप डॅमेज असतो आणि लोक वेगवेगळे इलाज ट्राय करून येतात आमच्याकडे आणि मग शेवटी खुबा रिप्लेसमेंट ऑपरेशन करावं लागतं आणि ते वेगवेगळे पद्धती आहेत हे ऑपरेशन करायचं आणि त्यांनी रिझल्ट्स सक्सेसफुल येऊ शकतात. अच्छा, या खुबा रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया किती प्रभावी ठरते? खुबा रिप्लेसमेंट वेगवेगळ्या टेक्निकने होऊ शकतं आणि एक आहे रोबॉटिक रिप्लेसमेंट. रोबॉटिक रिप्लेसमेंटमध्ये आम्ही CT बेस्ड प्लॅन करतो किंवा एक्सरे बेस्ड प्लॅन करतो आणि डिसाईड करतो की कुठल्या साईजचं सॉकेट, कुठल्या साईजचं हिप स्टेम एक असतं, कुठल्या साईजचं सेरॅमिक बॉल बसवायचं आणि खुब्याचं रिप्लेसमेंट एकदम सफिस्टिकेटेड ऑपरेशन आहे. कारण जर पार्ट्स रॉंग अँगलमध्ये जर गेले तर खुब्याचं बॉल निघू शकतो. पेशंटलाही आम्हाला समजवावं लागतं की 3 महिने कुठल्या पोझिशनमध्ये पाय ठेवायचा, नाही ठेवायचा, कारण जे टिश्यूज कापलेले असतात ते रिपेअर करावे लागतात आणि ते जोडायला 3 महिने लागतात.
पण आता हल्ली एक नवीन टेक्निक आम्ही वापरायला लागलो आहे 2-3 वर्षापासून, ज्याचं नाव आहे डायरेक्ट अँटिरियर अप्रोच खुबा बदली करण्याचं, DAA हिप रिप्लेसमेंट. ते टेक्निकने आम्ही खुबा बदली करतो तर पेशंटला काही रिस्ट्रिक्शन येत नाही ऑपरेशनमध्ये. आणि खुबा बदली केल्यानंतर आम्ही म्हणतो की 3-1 दिवसात तुम्ही घरी जाऊ शकता. ऑलमोस्ट 7 ते 10 दिवसानंतर पेन किलर बंद होतात आणि काही रिस्ट्रिक्शन नसतात. म्हणजे काही काळजी घ्यावी लागत नाही पायाची. नॉर्मल खुबा बदली करण्याच्या ऑपरेशनमध्ये आम्हाला सांगावं लागतं की 3 महिने पाय फोल्ड करू नका, क्रॉस करू नका आणि 18 इंचाचा इंग्लिश टॉयलेटवरती बसून राहा. त्याच्याहून खाली बसला तर खुबाचा बॉल निघू शकतो. तर ह्या टेक्निकनी काही रिस्ट्रिक्शन नसतात आणि दुखणंही खूप कमी असतं. अच्छा, एकंदरीत संधिवातावर म्हणजे कोणत्याही आजारावर गुडघ्याचं प्रत्यारोपण किंवा सांध्यांचं प्रत्यारोपण, खुब्याचं प्रत्यारोपण हे रोबोटिक शस्त्रक्रियेने पार पडलं की त्यानंतर रिहॅबिलिटेशनचा पिरियड कसा असतो डॉक्टर? पहिले काही दिवस थोडं दुखू शकतं आणि ते दुखणं हल्ली कमी झालं आहे, कारण पेन रिलीफ टेक्नॉलॉजी पण जास्त चांगली झाली आहे हल्ली. फिजिओथेरपी टेक्निक पण खूप चांगली झाली आहे आणि आम्ही ऑपरेशनच्या अगोदरच पेशंटला फिजिओथेरपी शिकवतो लोकांना, म्हणजे ते एक्सपर्ट होऊन जातात ऑपरेशनच्या अगोदर. आणि जर चांगले एक्सरसाइज केले तर मसल टोन लवकर वाढतो, लगेच चालायला लागू शकतात, 2-1 दिवसात 3-1 दिवसात घरी जाऊ शकतात. पण पहिले 1 महिना खूप जर फिजिओथेरपी केली तर मग रिकव्हरी चांगली येते. 1 महिन्यात लोक बाहेर जायला लागू शकतात, घराच्या बाहेर, आणि 2 ते 4 महिन्यात पूर्ण रिकव्हरी होऊ शकते. 3-4 महिन्यानंतर खाली जमिनीवर पण बसू शकतात. अच्छा, या सगळ्यात फिजिओथेरपीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. तुमच्या बोलण्यावरून लक्षात आलेलंच आहे डॉक्टर. फिजिओथेरपी म्हणजेच काय तर व्यायाम. हो. जर आपल्याला आपले सगळे सांधे, सगळी हाडं अगदी मजबूत ठेवायची असतील वर्षानुवर्ष, तर आपल्याला आत्ता नियमित व्यायाम करणं किती आवश्यक आहे डॉक्टर? प्रॉब्लेम नसेल तेव्हाही फिजिओथेरपीचे व्यायाम केले पाहिजेत. आता योगाही करू शकतो, असं नाही की फिजिओथेरपिस्टकडेच गेलं पाहिजे. प्रॉब्लेम नसताना योगा करू शकतो. मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज प्रोग्राम केलंच पाहिजे, म्हणजे गुडघ्यावरती जो लोड येतो तो कमी येईल आणि गुडघा वाचू शकेल आपला. अगदीच अगदीच. आणि जसं आपल्याला व्यायाम महत्त्वाचा असतो, शरीराची हालचाल होणं महत्त्वाची असते, तसंच आपल्या प्रत्येक सांध्याला आराम मिळणं सुद्धा महत्त्वाचं असतं. जितका आराम मिळेल तितकं ते दुपटीने चांगलं चालू शकेल जेव्हा हालचाल होत असते आपल्या शरीराची. झोप किती आवश्यक आहे आपल्या संपूर्ण शरीराला डॉक्टर? एकदम महत्त्वाचं, कारण दिवसभर आपले जॉईंट सगळे काम करत असतात आणि कमीत कमी 8 तास झोप तर महत्त्वाची असते. कधी कधी 10 तास पण विकेंडला चांगली असते लोकांसाठी. 10 तास अति नाही होत डॉक्टर? विकेंडला. अच्छा. आणि आमच्यासारखी लोक सकाळी 5 वाजता उठतात आणि रात्री 11 वाजता झोपतो आम्ही, तर आम्हाला तेवढं लागतं. हो, अगदीच अगदीच. आणि खरं तर सध्याचं हे जे जग आहे, आपलं सगळं आयुष्य आहे, ते ताणतणावाचं आहे. खरं तर या ताणाचा आपल्या सांध्यांवर काही परिणाम होतो का डॉक्टर? हो, आता वेगवेगळेचे ताण असतात. फिजिकल ताण आणि मानसिक ताण. तर फिजिकल ताण तर नॉर्मलच आहे, जिने चढणं उतरणं, खाली उठबैस करणं, त्यांनी जॉईंट्सवरती स्ट्रेस येतो. आणि दुसरं म्हणजे मानसिक ताण पण हल्लीच्या जगात खूप झालेत आणि त्यामुळे स्ट्रेस होतं. तर एक तर आपण बोललोच की डाएट पाहिजे योग्य, पाणी जास्त प्यायलं पाहिजे, युरिक ॲसिड फ्लश आउट केलं पाहिजे, मसल टोनिंग केलं पाहिजे आणि टेक केअर ऑफ मेंटल हेल्थ पण केलं पाहिजे. अगदीच अगदी. हे खरं तर मला पण माहीत नव्हतं की जेव्हा ताणतणाव म्हटलं की असं वाटायचं की आपल्या मेंदूला किंवा आपल्या हृदयाला आराम दिला पाहिजे. पण जे तुम्ही सांगितलं की आपलं सगळं युरिन व्यवस्थित वेळच्या वेळी बाहेर पडलं पाहिजे, डाएट व्यवस्थित असायला पाहिजे, तर हे फिजिकल ताण व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे डॉक्टर. खूप चांगला सल्ला आपण दिलेला आहे. खरं तर पूर्वी जर आपण पाहिलं तर आजी आजोबांपुरतंच मर्यादित होती गुडघेदुखी किंवा सांधेदुखी. आता जर आपण पाहिलं ना तर अगदी तरुणांचे सुद्धा गुडघे दुखतात आणि ते ऐकायलाच फार विचित्र वाटतं की मला गुडघेदुखी होते, अगदी 20ला मुलगा म्हणतो. हे कशामुळे, ही गुडघेदुखी कशामुळे वाढते डॉक्टर? एक कारण आहे स्ट्रेस, एन्झायटी, टेन्शन, त्याच्यामुळे जॉईंट पेन्स होऊ शकतात. दुसरं कारण आहे की कधी कधी ओव्हर ॲक्टिव्हिटी, कारण आपण हल्ली खूप बाहेर खेळायला जात नाही आणि जेव्हाही खेळायला जातो ते महिन्यातून एकदा किंवा 2दा खेळायला जातो आणि त्यामुळे आपले मसल्स ॲडिक्वेटली टोन्ड आणि स्ट्रेच्ड आउट नसतात आणि त्यामुळे मसल पेन होऊ शकतं, मसल फटीग होऊ शकतं. अगदी खेळण्याचा विषय आपण काढलेलाच आहे डॉक्टर. स्पोर्ट्स इंजुरीजबद्दल आपल्याकडून जाणून घ्यायचंय. जेव्हा अगदी कमी वयात म्हणजे 16-17 वयात एखाद्या विद्यार्थ्याच्याच म्हणूया आपण की गुडघ्याला मार लागतो, कुठल्या सांध्याला मार लागतो, मग तेव्हा त्यांची रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणं आहे पॉसिबल? जेव्हा स्पोर्ट्स इंजुरी होते तेव्हा जर स्प्रेन असेल तर आपण नुसतं कंप्रेशन, क्रेप, बँडेज देतो, आईस पॅक देतो आणि ते नीट होतं.
जर लिगामेंट इंजुरीची डाऊट असेल तर आपण MRI स्कॅन करतो आणि त्या तरुण वयात युजली आपण रिप्लेसमेंट करत नाही आणि लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करतो. पण संधिवाताचा रोग रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये जर पूर्ण जो डॅमेज झाला असेल तर त्याला आपण 18-20 वर्षात पण रिप्लेस करू शकतो आणि ती लोक व्यवस्थित चालतात त्या ऑपरेशन नंतर. अच्छा, पण मग त्यांच्या त्या सांध्यांचा काय वयोमान किती असेल? पण रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये मुवमेंट ओव्हरऑल कमी असते लोकांची, म्हणून तो सांधा 20, 25, 30 वर्षापर्यंतही चालू शकतो आणि त्यानंतर सेकंड टाइम तिसऱ्या वेळेलाही परत करू शकतो आम्ही. अच्छा, खूप खूप सविस्तर अशी माहिती डॉक्टर आपण आम्हाला दिलेली आहे. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता एक महत्त्वाचा सल्ला आपल्या सर्व प्रेक्षकांना काय द्याल डॉक्टर? माझा सल्ला हा आहे की आधीपासून आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवावं, म्हणजे गुडघ्यावरती लोड येत नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येकाने एक नॉर्मल एक्सरसाइज रूटीन प्रोग्राम, एक डाएट प्रोग्राम ठेवावा. थर्ड म्हणजे की ॲडिक्वेट झोपलं पाहिजे आणि मेंटल हेल्थची केअर आपण घेतली पाहिजे. आणि इन केस जर काही गुडघेदुखी, सांधेदुखी यायला लागलं तर मग लगेच डॉक्टरना भेटलं पाहिजे आणि ॲडवाईस फॉलो केली पाहिजे. इन केस जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी डॉक्टरांनी ॲडवाईस केली असेल तर योग्य वेळी करून घेतली पाहिजे, म्हणजे मसल वेस्टिंग किंवा मसल वीक होण्याच्या अगोदर जर ऑपरेशन केलं योग्य वेळी तर मग रिकव्हरी जास्त लवकर आणि परफेक्ट होऊ शकते. अगदीच अगदीच. खूप आभार डॉक्टर या सगळ्या मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.